नवीन वर्षाची पार्टी करताय? सावधान. न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट. जेन डॉट व्हेरियंटमुळे राज्यात पहिला मृत्यू. नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आले आणि त्यामुळे कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 669 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं आहे. राज्यात कोरोनाच्या जेन.1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्यामुळे कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्सनं सतर्कतेचा इशाराही दिला. सुट्ट्या तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर गर्दी होते. त्यातून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येते. कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पाहूया. घर आणि ऑफिस परिसर स्वच्छ ठेवा. ताप आल्यास घरगुती उपचार न करता तातडीनं डॉक्टरांकडे जा. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. आवश्यक असेल तर सॅनिटायझर वापरा. खोकताना रुमालाचा वापर करा. लहान मुलं वयोवृद्धांना जपा. कोरोनाचा JN.1 हा नवीन उपप्रकार जरी घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविडचे नियम पालन करावे असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे घाबरू नका, मात्र काळजी घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.